स्थानिक पन्नालाल नगर मोठा नाला सुरक्षा भिंती नसल्याने खचला असून नागरिकांचा येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला आहे। शेकडो नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना जाण्या येण्यासाठी मुख्य रस्ता आहे। हा रस्ता नाल्याच्या बाजूने खचला असून मोठे खड्डे त्याला पडले आहे, त्यामुळे तो रस्ता केव्हाही खाली येऊन पडू शकतो। त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे। नाल्याच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याकाठील नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावे लागते। मी स्थायी समिती सभापती सन 2016 ते 17 असताना शहरातील सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधाव्यात यासाठी DPR तयार केला होता। यामध्ये राजापेठ ते पन्नालाल नगर ते HVPM पर्यंतचा 1700 मीटर लांबीचा नाला खर्च 45 करोड रुपये याचा सुद्धा समावेश होता। सुरक्षा भिंती नसल्यामुळे नाला दोन्ही बाजूने खचत चालला आहे। 1 महिन्या अगोदर पन्नालाल पुलाजवळ नाल्याच्या बाजूने असलेला रस्ता पूर्ण खचला असून मोठे खड्डे पडले आहे। हे खड्डे तातडीने बुजवावे व दुरुस्ती करावी असे मनपाने निवेदन दिले, पण काहीच कार्यवाही झाली नाही। तरी एखादी जीवितहानी होण्या अगोदर दुरुस्ती करावी यासाठी मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी पन्नालाल नगर नाल्यात उतरून आक्रमक आंदोलन केले। नाल्यात पाणी अत्यंत खराब असून काही ठिकाणी नाल्यात मोठे खड्डे असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही। सापांची संख्या नाल्यात खूप आहे, तरी सुद्धा खचलेल्या रस्त्यामुळे कोणती जीवितहानी झाली नाही पाहिजे याकरिता माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी स्वतः जीवाची पर्वा न करता नाल्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केले। यानंतरही जर मनपाने कार्यवाही केली नाही तर जनहितार्थ यापेक्षाही आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा मिलिंद बांबल यांनी दिला आहे। यावेळी नरेंद्र नांदुरकर, नीरज खेरडे, दीपक अनासाने, रामेश्वर रौरासे, गजानन गतफणे, अमित इंगळे, अनिल काळे, सूरज मारोडकर, गजानन तेलंगे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते। आंदोलन सुरू असताना मनपा शहर अभियंता रवींद्र पवार, झोन क्रमांक 2 चे उप अभियंता प्रमोद इंगोले, अभियंता पावडे हे घटनास्थळी नाल्याजवळ पोहोचले। त्यांनी दुरुस्तीसाठी 10 लाख मंजूर झाले असून तातडीने वर्क ऑर्डर करून कामाला सुरुवात करणार असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर 4 तासानंतर मिलिंद बांबल नाल्याच्या बाहेर आले आणि आंदोलन काही दिवसासाठी स्थगित केले होते। आता मनपा बांधकाम विभागातर्फे सर्व प्रक्रिया पूर्ण करून दुरुस्तीसाठी टेंडर काढण्यात आले आहे। लवकरच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणार आहे। नागरिकांच्या कामासाठी अनेक आक्रमक आंदोलन करणारे, वेळ प्रसंगी जनतेच्या कामासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणारे कर्तव्यदक्ष नेतृत्व मिलिंद बांबल यांचे नागरिकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।